श्री पतंजली महामुनये नमः। सूत्रकार म्हणतात तस्मिन् सति श्वास प्रश्वासयोः गतिविच्छेदः प्राणायामः। सूत्रकार म्हणतात तस्मिन् सती आसनस्थ झाल्यावर किंवा आसनामध्ये विशिष्ट प्रकारचं वैशारध्य हे प्राप्त झाल्यानंतर श्वास आणि प्रश्वास यांच्या गतीमध्ये प्रवाहामध्ये विच्छेद आणणं प्राणायाम होय। आसनस्थ म्हणजे शरीर निश्चेष्ट झाल्यावर स्थिर स्थावर झाल्यावर शांत चित्तानं नाकपुडीमध्ये श्वासोश्वास जो चालतो त्याच्या प्रक्रियेशी ओळख झाल्यावर प्राणायामाची सुरुवात होते। या ठिकाणी 3-4 गोष्टी सूत्रामध्ये ध्वनीत आहेत अत्यंत महत्वाच्या, की पहिल्यांदा आसनस्थ व्हायला पाहिजे, शरीर हे स्थिरस्थावर व्हायला पाहिजे। त्यानंतर नाकपुड्यांमध्ये जो श्वासोश्वासाचा प्रवाह चालतो, गती असते, त्याची पहिल्यांदा ओळख व्हायला पाहिजे। ओळख झाल्यानंतर त्याची जाणीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही फेरफार योगिक तऱ्हेनं फेरफार केला जाईल तो प्राणायाम असेल। अर्थात त्याची सुरुवात श्वासोश्वासाशी ओळख झाल्यानंतर होत असते। असं आहे की या ठिकाणी प्राणायाम म्हणजे श्वासोश्वासामध्ये गतिविच्छेद असं का म्हटलं, प्राणनियंत्रण असं का म्हटलं नाही? तर असं आहे की हा प्राणायाम आहे, श्वासायाम नाहीये। तरी प्राणनियंत्रण प्राणनियमन असं म्हणता आलेलं नाहीये, असं म्हटलेलं नाहीये, कारण प्राणतत्व हे अतिसूक्ष्म आहे, गहन आहे, गुह्य आहे आणि त्याची ओळख अपरोक्षपणे होऊ शकत नाही। जसं आपण म्हणतो हा हात आहे, हा पाय आहे, हे डोळे, हे धड आहे, तसं आपल्याला हा प्राण आहे असं दाखवता येत नाही। त्यामुळे प्राणाचा व्यक्त व्यापार जो नाकपुडीत जाणवतो त्याद्वाराच त्याचं आगमन निर्गमन जे जाणवतं त्याची स्पष्ट जाणीव घेणं आणि जाणीव घेतल्यानंतर त्याचा प्रवाह समजून आल्यानंतर, त्याचा प्रवेग समजल्यानंतर, त्याची घनता समजल्यानंतर, दिशा समजल्यानंतर त्याच्यावर नियंत्रण हे संभवू शकतं आणि त्याच्यावर नियंत्रण आल्यानं प्राणाचं नियंत्रण होतं असं शास्त्रकार सांगतायत। त्यामुळे आरंभकालीन प्राणायाम म्हणजे श्वासोश्वास गतीवर अनुसंधान असणं आणि मग क्रमानं त्या श्वासाचा शरीराच्या विविध संस्थांमध्ये, शरीराच्या संस्थेमध्ये, शरीरावर काय परिणाम होतो, कसा परिणाम होतो, किती परिणाम होतो, या गोष्टींची जाणीव घेणं। कारण असं आहे की तसं श्वासोश्वासावर अनुसंधान मिळाल्यानंतर क्रमानं शरीर संस्थेमध्ये कोण कसं कार्यान्वित असतात, त्या श्वासोश्वासामागे श्वासोश्वासासाठी कोण कसं कार्यान्वित असतात याचं ज्ञान हे व्हावं लागतं। आणि श्वासोश्वासाला अनुषंगिक असे जे बदल होतात शरीरामध्ये त्यांची जाणीव घ्यावी लागते। मग श्वास प्रश्वास गतीमध्ये विच्छेद हा वरकरणी नसून म्हणजे केवळ नाकदाबी नाहीये प्राणायाम म्हणजे, तर विविध संस्थेच्या शरीरामध्ये ज्या विविध संस्था आहेत त्या संस्थांच्या संघटित क्रियेनं तो विच्छेद हा व्हावा लागतो। म्हणजे नाकपुड्या म्हणजे नळ आहेत, श्वासाचे नळ आहेत, त्या नळातून श्वास आत जातो, त्या नळातून श्वास बाहेर येतो, म्हणून ते नळ दाबायचे, बंद करायचे, अशा प्रकारचा गतिविच्छेद हा या ठिकाणी सांगितलेला नाहीये। तर श्वासोश्वासामागे जी संबंध शरीराची यंत्रणा असते त्याच्यात जे काही परिणाम होतात, जे कार्यान्वित होतात,
क्रियान्वित होतात, त्यांच्या संघटित क्रियेनं हा प्रकार व्हावा लागतो, गतिविच्छेदाचा प्रकार हा व्हावा लागतो. गतिविच्छेदातला अर्थ श्वास प्रश्वास यांच्यावरल्या रोधनपर नाहीये. म्हणजे रोधन म्हणजे नाकदाबी केवळ या ठिकाणी ध्वनीत निश्चितच नाहीये. तर रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग बाय ऑर्गॅनिक कलेक्टिव्ह फंक्शनिंग फॉर रिटेन्शन असा प्राणायाम हा प्रकार आहे. म्हणजे त्यातला जो गतिविच्छेदाचा प्रकार आहे तो नाकदाबी नसून शरीराच्या संस्था ज्या त्या ठिकाणी संलग्न असतात त्यांच्याद्वारा नियंत्रण आणणं हा प्राणायाम आहे. आता प्राण हा शब्दशः श्वास नसल्यानं हवेचा अंतर्बाह्य प्रवाह आणि त्याचा निरोध हा प्राणायाम ठरत नाही, तो श्वासायाम ठरेल. तर केवळ अंतर्बाह्य असा जो श्वास उच्छ्वास चालतो त्यावर केवळ नियंत्रण आणणं, कसंही केव्हाही येणं केणं प्रकारेनं नियंत्रण आणणं, थांबवणं, फेरफार करणं हा प्राणायाम नाहीये. प्राणायामाला विशिष्ट तंत्र आहे आणि त्या तंत्राद्वारा नाकपुड्यांमधनं जो श्वासोच्छ्वास होतो त्याच्यावर नियंत्रण आणलं जातं, त्यांच्याद्वारा आणलं जातं, त्यांच्यावर नियंत्रण केलं जात नाही. तर मुद्दा असा आहे की प्राण हा शब्दशः श्वास नाहीये, हवेचा अंतर्बाह्य प्रवाह हा आणि त्याचा निरोध हा प्राणायाम ठरत नाही. तर प्राणशक्ती ही शरीर, मन, तसंच मन आणि इंद्रिय यांच्यामधलं संपर्काचं एकमेव शक्ती माध्यम आहे. प्राण म्हणजे श्वास नाहीये, प्राण हे शक्ती माध्यम आहे. कशामध्ये? शरीर आणि मन, मन आणि इंद्रिय यांच्यामधल्या संपर्काचं ते माध्यम आहे. त्यामुळे श्वासोश्वास आणि मन, श्वास प्रश्वास आणि इंद्रिय आणि शरीर याच्यामधला संबंध जो आहे तो या ठिकाणी पहिल्यांदा समजून घ्यावा लागतो. संपूर्ण शरीरेंद्रिय अवयव संघात, शरीर संघात, इंद्रिय संघात, अवयव संघात हा सचेत ठेवणारा जो तो प्राण आहे, म्हणून त्याला प्राण असं म्हटलं जातं. प्राण म्हटल्यानंतर आपल्याला जे काही कळतं तोच अर्थ या ठिकाणी आहे. हा सगळ्यांचा प्राण आहे, शरीराचा प्राण आहे, मनाचा प्राण आहे, इंद्रियांचा प्राण आहे, अवयवांचा प्राण आहे. त्यामुळे प्राणाची जी प्रधान क्रिया जी आहे श्वासोश्वास, त्याच्यावर होणारा परिणाम हा पहिल्यांदा हेरला पाहिजे. प्राणाची महत्वाची क्रिया म्हणजे श्वासोच्छ्वास. तर पहिल्या प्रथम या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की प्राणायाम म्हणजे श्वासायाम नव्हे. श्वास जोरकस करणं, श्वास जास्त करणं, श्वास जास्त घेणं, उच्छ्वास जास्त सोडणं, जोरकस सोडणं किंवा श्वास थांबवणं, उच्छ्वास थांबवणं, अशा प्रकारे हा प्राणायाम ठरत नाही. आता प्राणायाम म्हणजे श्वासोश्वास प्रक्रिया असा जरी आपण एक मर्यादित अर्थ घेतला ना, म्हणजे एवढा मर्यादित अर्थ नाहीच आहे. जरी आपण असा अर्थ घेतला की श्वासाला मर्यादित अर्थ आहे श्वासोश्वास क्रिया, तरी या मर्यादित अर्थामध्ये अमर्याद असा अर्थसंचय आहे. ते कसं? तर असं आहे की श्वासोश्वासाचं प्रमुख इंद्रिय कुठलं? तर फुफ्फुस. आता हे जे फुफ्फुस आहे, या फुफ्फुसाचा विस्तार, त्याचा कोश विस्तार हा 1500 वर्ग मीटर आहे. म्हणजे एखादं टेनिस कोर्ट ह्याचा जेवढा विस्तार असतो तेवढा या फुफ्फुसाच्या कोशांचा विस्तार आहे. फुफ्फुसाचे कोश जर सगळे आपण उघडले, त्याची जर एखादी सतरंजी सारखी त्याला पसरवून ठेवलं तर एखाद्या टेनिस कोर्ट एवढा प्रचंड विस्तार त्याचा असेल. आणि या फुफ्फुसामध्ये 18 कोटी वायुकोश आहेत. या फुफ्फुसामध्ये 18 कोटी वायुकोश आहेत. फुफ्फुसाचं तुम्ही शरीर विज्ञानाच्या पुस्तकात जर चित्र पाहिलं असेल
तर एका द्राक्षाचा जसा घड असतो तशा प्रकारे वायुकोश हे द्राक्षाच्या घडाप्रमाणे फुफ्फुसात असतात. आणि हे या किती द्राक्षे असतील. प्रत्येक वायुकोश म्हणजे एक जर द्राक्ष असा जर अर्थ केला तर या फुफ्फुसामध्ये 18 कोटी वायुकोश असतात, 18 कोटी द्राक्ष असतात. आणि या श्वासोश्वासामध्ये 18 कोटी वायुकोशामध्ये आणि 1500 वर्ग मीटर एवढ्या क्षेत्रामध्ये देवाणघेवाण ही होत असते. आलं का लक्षात? पुन्हा फुफ्फुसाखालील जो छातीचा पडदा आहे ज्याला डायफ्रॅम म्हणतात, तो प्रत्येक श्वासोश्वासागणिक वर खाली होऊन पचनसंस्थेचं मर्दन करतो, त्याला आकुंचन प्रसरण करायला लावतो, त्याचं मालिश करतो, मर्दन करतो. अर्थात निमिषार्धात होणारा श्वासोश्वास शरीरातल्या श्वसन संस्थेमध्ये येणाऱ्या असंख्य पेशींमध्ये सहस्रावधी मैलाच्या मज्जातंतू आणि संलग्न असलेल्या पचनादी संस्थेंवर परिणाम करतो. किंबहुना महत् परिणाम हा त्या श्वासोश्वासामध्ये असतो. प्रत्येक श्वासोश्वासागणिक एवढा प्रचंड उलाढालीचा प्रकार असतो. थोड्या योगशास्त्रीय भाषेत सांगायचं म्हणजे नैसर्गिक नित्य सरावाचा जो उथळ श्वासोश्वास असतो, आपण जो नेहमी करतो, सवयीने करतो, आपल्या प्रतिक्षिप्त क्रियेतून जो श्वासोश्वास होत असतो, ज्याला नॅचरल हॅबिच्युअल इनव्हॉलंटरी ब्रीदिंग म्हणतात, तो बराच उथळ असतो. त्यापेक्षा प्राणायामामधला श्वासोश्वास हा निश्चितच दीर्घ असतो, परिणामी असतो. आणि त्याचं सूर्यचक्रावर, ज्याला सोलर प्लेक्सस म्हणतात, त्यावर अधिक मर्दन होत असतं. सोलर प्लेक्ससवर प्राणायामाच्या श्वासोश्वासाद्वारा अधिक प्रकारचं मर्दन, अधिक प्रमाणातलं मर्दन होत असतं. किंबहुना अन्यथा तेथपर्यंत श्वासोश्वासाला पोचच नसते, फार फार मर्यादित असते. सूर्यचक्र हे छातीच्या पडद्याच्या प्रदेशामध्ये शास्त्र सांगतात, नव्य विज्ञान सांगतं, ते ओजस्वितेचं ते भांडार आहे. म्हणजे स्टोअर हाऊस ऑफ व्हायटॅलिटी. त्यामुळे प्राणायामाद्वारा त्यामध्ये स्फुरण मिळतं, त्याला स्फुरण मिळतं आणि ते क्रियाशील होतं. सूर्यचक्र, सोलर प्लेक्सस हे क्रियाशील होतं आणि उन्नतीचे मार्ग खुलतात. आता शरीरेंद्रिय संघाताला सचेत ठेवणारी शरीरातली जी प्राणशक्ती असते आणि शरीरामध्ये ते अब्जावधी पेशी आहेत. शरीर हे अब्जावधी पेशींनी बनलेले अगणित अनंतशे पेशी शरीरामध्ये आहेत. 60 ते 70 हजार किलोमीटर लांबीचं मज्जातंतूंचं जाळ आहे आणि त्यामधून प्राणशक्तीचा मुक्त संचार असणं हे शरीरेंद्रियाच्या आरोग्याला, उत्तम आरोग्याला फार महत्वाचं असतं. किंबहुना ते त्याचं लक्षण असतं. शरीराच्या सगळ्या पेशींमध्ये प्राणाचा मुक्त संचार असणं आणि हा जो 60-70 हजार किलोमीटरचा मज्जातंतूंच्या जाळ्याचा प्रकार आहे, त्यामधनं प्राणाचा मुक्त संचार हा व्हायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक इंद्रिय हे कार्यक्षम राहील, प्रत्येक पेशी या सतेज आणि सजीव असतील, कार्यक्षम असतील. तर असं आहे की प्रत्येक इंद्रिय, प्रत्येक अवयव आणि रक्तवाहिनी, मज्जातंतू यांची क्रिया निर्विघ्नपणे चालणं हे प्राणशक्तीच्या संचारावर अवलंबून असतं. आणि म्हणून आपल्या लक्षात येतं की वृद्धावस्थेमध्ये, वृद्धापकालामध्ये ज्याला जरा म्हणतात, ती जरा प्राप्त होते. प्राणशक्ती ही क्षीण झालेली असते. इंद्रिय संघात, अवयव संघात, शरीर संघात, शरीर संस्था या निर्वीर्य, निशक्त झालेल्या असतात.
याचं कारण प्राण हा क्षीण झालेला असतो. तसंच निद्रावस्थेमध्ये प्राणशक्तीचा संचार सुद्धा मंद होतो. त्यामुळे शरीरेंद्रिय संघात हा विराम पावतो, विश्राम पावतो. म्हणजे विरामाला सुद्धा प्राणशक्तीच कारक आहे. प्राणशक्तीचा त्याच्याद्वाराच विराम आणि विश्राम मिळतो. प्राणशक्तीचा संकोच होणं याने विश्राम मिळतो आणि प्राणशक्ती क्षीण होण्यानं जरा प्राप्त होते. आणि प्राणशक्ती ही चैतन्यानं युक्त असल्यानं शरीर संघात तेजस्वी कार्यक्षम होतो. म्हणजे एकूण या सगळ्या प्रकारामध्ये प्राणाचा अन्वय जो आहे तो लक्षात घ्या. आता शरीरातल्या एखाद्या संस्थेमध्ये किंवा शरीराच्या एखाद्या भागामध्ये अतिरिक्त कार्यशक्ती हवी असेल तर प्राणशक्तीचा पुरवठा वाढवून ते साधलं जातं. एखादं शक्तिवान कार्य करायचं असेल किंवा एखादं कार्यक्षम कार्य करायचं असेल तर त्या ठिकाणी कळत न कळत प्राणशक्तीचा वापर हा केला जातो. अनेक गोष्टी आपण श्वासाद्वारा उच्छ्वासाद्वारा करतो. एखाद्या बंद बाटलीचं झाकण उघडायचंय, घट्ट आहे, निघत नाही, नुसतं हात फिरवला निघत नाही म्हटल्यानंतर आपण श्वास उच्छ्वास याचा वापर करतो किंवा कुंभकाच्या प्रकारचा एक वापर करून आपण काहीतरी त्या बाटलीत झाकण उघडतो. अशा प्रकारे जोरकस श्वास, जोरकस उच्छ्वास किंवा रोधन याद्वारा आपण अतिशक्त कामं वाढवत असतो. कारण त्याद्वारा कार्यक्षमता ही आपल्याला वाढवता येत असते. तर प्राणशक्तीचा पुरवठा वाढवून ते साधलं जातं आणि प्राणशक्तीला जागृत करणं, संचारित करणं हे काम श्वासोश्वास करतो. श्वासोश्वासाद्वारा तुम्ही प्राणशक्तीमध्ये संकोच आणू शकता, प्राणशक्तीमध्ये विस्तार आणू शकता. तुम्हाला जास्त प्राणशक्तीचं कार्य करायचं असेल तर तुम्हाला जोरकस श्वास घ्यावा लागतो किंवा सोडावा लागतो. असो, तर जसे शरीरेंद्रिय, मेंदू, समस्त ज्ञानशक्ती, विचारशक्ती, इंद्रिय शक्ती, बुद्धिशक्ती यांचा सगळ्यांचा विकास प्राणशक्तीद्वारा होतो असं म्हटल्यावर प्राण हा खऱ्या अर्थानं प्राण ठरतो. प्राण हा सर्वांचा मूलाधार ठरतो आणि त्यामुळे त्याच प्राणशक्तीद्वारा स्वेच्छेनुसार यथाशक्ती या संघातांना, संस्थांना त्यांच्या आहारामध्ये नियंत्रण, कपात आणून प्रत्याहार हा साधता येतो. योग साधकाच्या किंवा योगशास्त्राच्या दृष्टिकोनातून प्रत्याहार म्हणून जो प्रकार आहे, प्रत्याहार केवळ मानसेंद्रिय प्रकार नाहीये, प्राणाद्वारा तो संभवतो. म्हणजे प्राणाद्वारा योग्य प्रकारचं नियंत्रण हे आणून शरीर इंद्रिय संघात यांच्यामध्ये एक प्रकारचं प्रत्याहरण हे केलं जातं. ऍब्स्ट्रॅक्शन ज्याला म्हणतात. अर्थात त्या प्रत्याहारासाठी ज्या ठिकाणी धारणा ध्यानाला सुरुवात होते त्यासाठी सुद्धा प्राणायामाद्वारा आणि प्राणाच्या संकोचाद्वाराच ते साधलं जातं. तर मनोशक्तीद्वारा इंद्रिय शक्ती आणि मूळाहार प्राणशक्ती जशी संचारित करता येते तशीच मनोशक्ती प्राणशक्तीच्या सौम्यत्वात ती निर्भार करता येते, भार विमोचित करता येते, भारमुक्त करता येते. अशा तऱ्हेनं मनोलय, मनवृत्ती निरोध किंवा चित्तवृत्ती निरोध याकडे वाटचाल ही होऊ शकते. या ठिकाणी श्वासोश्वासामध्ये जो काही नियंत्रणाचा प्रकार सांगितला जातो तो प्राणायामिक असतो. प्राणायाम सर्जन करणारा, प्राणायामाचं फळ देणारा असतो. त्यामुळे मनोव्यापारामध्ये संकोच, चित्त व्यापारामध्ये संकोच, इंद्रिय व्यापारांमध्ये संकोच हा संभवू शकतो आणि प्रत्याहाराकडे वाटचाल होऊ शकते. चित्तवृत्ती निरोधाला लागणारा प्रत्याहार प्राणशक्तीच्या सौम्यत्वाशिवाय संभवत नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्याहार केवळ मानसिक नाहीये.
तर प्राणशक्तीच्या सौम्यत्वामध्येच तो संभवतो. प्राणशक्तीच्या सौम्यत्वातच श्वासोश्वास सौम्य होतो किंवा त्याला सौम्य श्वासोश्वास लागतो. आणि त्याच्या सौम्यत्वाला शरीर संस्थेची अतिकार्यक्षमताही लागते. कल्पना करा की आता श्वासोश्वास सौम्य करायचा आहे, सौम्य व्हायचा आहे. सौम्य झाल्यानंतर सुद्धा शरीर हे कार्यक्षम राहायला पाहिजे. कारण ऊर्जेमध्ये कपात होणार आहे. ऊर्जेमध्ये कपात होत असेल तर शरीर हे सक्षम राहायला पाहिजे. कपात होऊन सुद्धा सक्षम राहायला पाहिजे. तर श्वासरूपी कमीत कमी इंधनामध्ये सगळ्या संस्था कार्यक्षम असाव्या लागतात. आणि एकंदरीत प्राणायामासाठी या ठिकाणी आसनांगाचं योगदान या दृष्टिकोनातून लक्षात घ्या की हे जे सामर्थ्य आहे की इंधनामध्ये क्षमता होऊन सुद्धा कार्यक्षमता टिकणं हे आसनाद्वारा होत असतं. तर अशा प्रकारे अशा प्राणायामाच्या हेतूला आसनं सुद्धा किती महत्वाची ठरतात हाही विचार जाता जाता आपण या ठिकाणी लक्षात घेतलाय. असो तर प्राणायाम त्यामुळे एकंदरीत विविध असतो असं या ठिकाणी म्हणता येतं. एक म्हणजे शरीरेंद्रिय संघाताला कार्यक्षम करणं, सचेत करणं, ओजस्वी करणं. आणि त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे कमीत कमी इंधनावर त्यांना कार्यक्षम करून ठेवून प्राणशक्तीच्या शारीरिक संचारावर मर्यादा घालून जणू प्राणशक्ती निस्पंद करण्याचं सामर्थ्य देणारा असा एक प्राणायाम. म्हणजे चित्तवृत्ती निरोधोपयोगी असा एक प्राणायाम. आणि पहिला प्राणायाम म्हणजे सामर्थ्य देणारा, ओजस्विता देणारा. तर हा पहिला प्राणायाम जो आहे तो 3 प्रकारचा असतो. सूत्रकार सांगतात, अर्थात ते पुढे सांगणार आहेत, बाह्यवृत्ती, स्तंभवृत्ती, अभ्यंतर वृत्ती. आणि दुसऱ्या प्रकारचा जो प्राणायाम आहे तो चित्तवृत्ती निरोधाला साक्षात प्रकट करणारा असा चौथा प्राणायाम असतो. केवल कुंभक असं ज्याला शास्त्रात म्हणतात. असं तो मुद्दा असा आहे की या ठिकाणी आपण प्राणायाम समजून घेण्यासाठी एक त्याचं वर्गीकरण मांडणार आहोत. प्राणायाम हा मुख्यतः द्विविध असतो. तर एक तालिका करा कागदावर, मथळा प्राणायाम आणि त्यापासून 2 स्तंभ निर्माण करा. एक डावा स्तंभ, एक उजवा स्तंभ. त्याचे 2 फाटे करा, 2 विभाग करा, 2 विभजन करा. पहिला विभाग जो आहे डाव्या हाताचा तो म्हणजे प्राणशक्तिवर्धक, प्राणशक्तीच्या विस्तार क्षमता वाढवणारा असा एक प्राणायाम, ज्यामुळे व्हायटल एनर्जी जी आहे ती वाढते. आणि हा जो प्राणायाम आहे ह्याचे तो 3 पोटभेद दाखवा. बाह्यवृत्ती, अभ्यंतरवृत्ती, स्तंभवृत्ती. पूरक प्राणायाम, रेचक प्राणायाम आणि कुंभक प्राणायाम अशा 3 द्वारा माणसाला किंवा साधकाला आपलं सामर्थ्य हे वाढवता येतं. शरीरावयव इंद्रिय संघातातलं सामर्थ्य वाढवता येतं. हा एक प्रकारचा प्राणायाम आहे. दुसरा जो प्राणायाम आहे तो उजव्या स्तंभामध्ये तुम्ही दाखवाल, तो म्हणजे निरोध शक्तिवर्धक असा प्राणायाम. निरोध शक्तिवर्धक, प्राणशक्तीचं आकुंचन क्षमता वाढवणारा प्राणायाम. आणि ह्याची वाटचाली केवल कुंभकाकडे होत असते. अशा प्रकारे विविध प्राणायाम हे आपल्याला या ठिकाणी समजून घेतले पाहिजेत. अर्थात श्वासोश्वास ही फुफ्फुसाला, श्वसन संस्थेला आणि तद्वारा रक्ताभिसरण पचनादी संस्थांना कार्यान्वित करणारी क्रिया मात्र नसून शरीरामध्ये प्राणशक्तीशी निगडीत अशी जी क्रिया आहे. केवळ त्या इंद्रिय संघातांना म्हणजे पचनसंस्था, श्वसनसंस्था यांचा तो व्यायाम नाहीये, तर प्राणशक्तीशी निगडीत अशा प्रकारचं हे श्वासोश्वास नियंत्रण आहे. अलग अलग असं वाटू शकतं की या श्वासोश्वासामुळे काहीतरी व्यायाम होतो, श्वसनेंद्रियाला व्यायाम होतो, रक्ताभिसरण संस्थेला व्यायाम होतो, पचनेंद्रियाला व्यायाम होतो. तर तेवढाच काही त्याचा हेतू नाहीये.
तर मुख्यतः प्राणशक्तीशी तो निगडीत आहे. शरीरामधले अणू, रेणू, परमाणू, समस्त मानसिक, इंद्रिय मानसिक शक्ती या सगळ्यांचं संचलन, संचालन ज्या शक्तीवर होतं त्याच्याशी हा श्वासोश्वास हा निगडीत असतो. तर असं आहे की अध्यात्माच्या भाषेत सांगायचं म्हणजे सूक्ष्मदेह किंवा वासनादेह किंवा लिंगदेह याला स्थूल शरीराशी बांधणारा दुवा म्हणजे ही आगमन निर्गमन करणारी प्राणशक्ती आहे. लिंगदेहाचा स्थूल शरीरापासून वियोग हाच व्यवहारामध्ये मृत्यू पदानं निर्देशित होतो आणि मृत्यू म्हटल्यानंतर प्राणक्रिया थांबलेली असते, प्राण नसतो. त्यामुळे प्राण म्हणजे काय हे या ठिकाणी समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी हा थोडासा उपोद्घातात्मक विचार केला. या प्राणाचा आणखीन थोडा परिचय करून घेण्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकूया की आर्षशास्त्रांनी प्राणाचे कार्यभेद आणि स्थानभेद सांगितले. म्हणजे प्राण ही एक शक्ती आहे, पण स्थानभेदानं त्यांचा वेगळ्या नावाने निर्देश केला जातो, कार्यभेदाने त्यांचा वेगळा निर्देश केला जातो. तर असं आहे की जसं विद्युत शक्ती ही विद्युत शक्तीच असते. ती पंख्यात गेली की वारा बनते, रेफ्रिजरेटर मध्ये गेले की थंडावा बनते, भट्टीमध्ये गेली की उष्णता बनते, यंत्रामध्ये गेली की यांत्रिकता बनते, यंत्रमयता बनते. ही विद्युत शक्ती एकच असते, पण ती ज्याच्यातून प्रवाहित होईल तशा प्रकारे त्याचा आविष्कार होत असतो. विद्युत शक्ती ना वारा आहे, ना उष्णता आहे, ना थंडाई आहे, ना कार्यक्षमता आहे. ती ऊर्जा ज्यामध्ये जाईल त्या उपकरणानुसार त्याचा आविष्कार होत असतो. तर तसं या ठिकाणी प्राण ही एकच शक्ती आहे, पण त्याला विविध नाव पडतात. ती कार्यभेदानं आणि स्थानभेदानं. म्हणून आपल्या आर्षशास्त्रांमध्ये प्राणाचे 5 प्रकार सांगितलेत. मुख्य प्राणाचे 5 आणि उपप्राणांचे 5 असे एकूण 10 प्राण शास्त्रामध्ये सांगितलेत. ते स्थानभेदानं आणि कार्यभेदानं. आणि ह्याचा आपण जरा विचार लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की प्राण हा शरीराच्या विविध स्थानामध्ये कशा प्रकारे असतो आणि कशासाठी असतो, कशा प्रकारे कार्यान्वित होतो. तर आर्षशास्त्रामध्ये प्राणाचे 10 प्रकार सांगितलेत, मुख्य आणि उप. ते म्हणजे प्राणापानो दान समान व्यान नाग कूर्म कृक्र देवदत्त धनंजय. यामध्ये पहिले 5 मुख्य प्राण आहेत. प्राण, अपान, उदान, व्यान, समान असे 5 महाप्राण आहेत, मुख्य प्राण आहेत. त्यानंतर नाग, कूर्म, कृकर, देवदत्त, धनंजय अशा प्रकारचे 5 उपप्राण शास्त्रामध्ये सांगितले. अमरकोशामध्ये यांचा निर्देश आहे, स्थान निर्देश आहे. त्या ठिकाणी असं म्हटलंय, हृदय प्राणो गुदे अपान समानो नाभिसंस्थितः उदान कंठदेशस्यो व्यान सर्व शरीरगः. असं त्या ठिकाणी म्हटलंय. हृदय प्राण, हृदयस्थानामध्ये प्राण आणि गुदस्थानामध्ये अपान, समान हा नाभी प्रदेशामध्ये, उदान हा कंठ प्रदेशामध्ये आणि व्यान हा सर्व शरीरामध्ये व्यापक असा म्हणून व्यान. आणि त्यानंतर असं म्हटलंय, वाग्द्वारे नागाख्याता कूर्म उन्मीलने स्मृतः कृकराच्य कृतम्नेय देवदत्त द्विजभ्रम न जहाति मृतं वापि सर्वांनापि धनंजय. अशा प्रकारे 5 उपप्राण त्यांच्याबद्दल अमरकोशात सांगितलंय. जाबाला दर्शनोपनिषदामध्ये 4थ्या अध्यायामध्ये 23 ते 30 या कंडिका दश प्राणपर आहेत.
10 प्राणांचा निर्देश आणि त्याचं वर्णन हे जाबाला दर्शनोपनिषदामध्ये सापडतं. त्याचा सारांश असा की दशप्राण हे नाडींमधून संचरण करत असतात आणि त्याच्यातले 5 प्राण मुख्य ठरतात. प्राणापान व्यान उदान समान ह्या पंचकांना प्रमुख प्राण मुख्य प्राण म्हणतात. त्यामध्ये प्राण आणि अपान हे सर्वश्रेष्ठ आहेत, आदरणीय आहेत. त्यामध्ये प्राण हा मुख आणि नासिकांमध्ये, तर अपान हा गुदा लिंग या स्थानामध्ये असतो. आलं का लक्षात? प्राण हा मुख नासिकामध्ये तसंच नाभिस्थानातही असतो, हृदयात नित्यस्थित असतो. तर अपान हा नेहमीच उदरकटीमध्ये गुदा लिंग मांड्या घोटे या ठिकाणी स्थित असतो. त्यानंतर व्यान हा 2 कान, नेत्रद्वय, त्यानंतर खांदे, प्राणस्थान आणि कंठामध्ये व्याप्त असतो. उदान हा हस्तद्वयांमध्ये आणि 2 पायात आणि समान शरीरभर असतो. त्यानंतर नागादी उपप्राण हे त्वचा हाडं यांच्यामध्ये असतात. श्वासोश्वास खोकलादी ही प्राणाची कार्य आहेत. मलमूत्र विसर्जन हे अपानाचं कार्य आहे. समान शरीराला समवस्थेत ठेवतो. उदान ऊर्ध्वगमनास उपयोगी पडतो. व्यान हा ध्वनी व्यंजक आहे. आणि त्यानंतर ढेकर वमनादी नागाची कार्य आहेत. शरीर सौष्ठव शोभादी धनंजय साधतो. डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल कूर्म करतो. कृकरामुळे क्षुधा पिपासा संभवतात. तंद्रा आळस ही देवदत्ताची कार्य आहेत. अशा प्रकारे त्या उपनिषदामध्ये सांगितलंय. तर आपल्याला प्राण म्हणजे श्वासोश्वासाचा एकच अर्थ लागतो, पण प्राणाचा आपल्या मानसिकतेशी, भावनिकतेशी, मानसिकतेशी, शरीराशी कसा संबंध आहे हा जरा गमतीदार प्रकार समजून घेऊया. सांख्यकारिकेवर युक्तिदीपिका नावाची अत्यंत प्राचीन अशी टीका आहे. अतिप्राचीन अशा टीकेमध्ये पंचप्राणांची कार्य सांगताना काय म्हटलंय ते बघा. त्यामध्ये प्रत्येक प्राणाला विविध कार्य असल्याचं सांगितलंय. एक बहिर्कार्य, एक अंतर्कार्य, एक बहिर्गत कार्य, एक अंतर्गत कार्य, एक एक्सटर्नल ऍक्टिव्हिटी आणि एक इंटरनल ऍक्टिव्हिटी. अशा प्रकारे पंचप्राणांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी फार मनोरंजक, मार्मिक, उद्बोधक असा खुलासा आहे. या ठिकाणी आपण पहिल्यांदा प्राण, पंचप्राणामधला जो महत्वाचा प्राण आहे त्याचा विचार करूया. प्राणाबद्दल असं म्हटलंय की इंटरनल ऍक्टिव्हिटी जी आहे ती म्हणजे त्याची नाकपुड्यांद्वारा होणारी जी गती आहे, हालचाल आहे, श्वासोश्वासाची जी गती आहे, हालचाल आहे, ते त्याचं कार्य आहे. त्या प्राणाद्वारा श्वासोश्वास होतो आणि त्या श्वासोश्वासाद्वारा आपण जिवंत राहतो. जे काय असतो ते श्वासोश्वासामुळे असतो. त्यामुळे प्राणाची मुख्य इंटरनल ऍक्टिव्हिटी ज्याला म्हणता येईल ती म्हणजे नाकपुड्यांमधून होणारा श्वासोश्वासाचा प्रवाह, अंतर्बाह्य प्रवाह. आणि त्याची बाह्य क्रिया जी आहे ज्याला एक्सटर्नल ऍक्टिव्हिटी म्हणता येईल ती म्हणजे अशी कर्म, अशी क्रिया की जी विनीत भावानं, सेवक भावानं आपण करत असतो. किंवा सलाम ठोकणं, नमन करणं, दंडवत घालणं, या क्रिया ज्या होतात आपल्यामध्ये त्यासाठी जी विशिष्ट मानसिक अशी अवस्था आपल्याला लागते किंवा शरीराची एक विशिष्ट हालचाल व्हावी लागते. शरीराला विशिष्ट धर्म लागतो विनीत भावासाठी. तर त्या या प्राणाच्या अंतर्गत क्रिया आहेत. म्हणजे एखादा सेवक हा स्वामी पुढे जसा नतमस्तक असतो, विनीत असतो, म्हणजे हा सेवक
मालक एकदम पुढे आला तर त्याच्यामध्ये शरीरामध्ये सगळ्या शरीराच्या रंगांमध्ये छटांमध्ये फरक पडतो, डोळ्याच्या छटांमध्ये फरक पडतो, एकूण सगळ्या त्याच्यामध्ये मोठा जो फरक पडतो तो फरक जो आहे तो प्राणाद्वारा होतो असं या ठिकाणी सांगितलं जातं. म्हणजे ड्युटीज इन द मूड ऑफ सबसर्व्हियन्स अशा ज्या असतात, त्यामुळे त्याच्यासाठी जे काही शरीर भाव लागतात, शरीराचे गेस्चर्स ज्याला म्हणतात त्या लागतात, किंवा मन वगैरे मनाचा विशिष्ट धर्म लागतो, ते सगळ्या त्या प्राणाच्या क्रिया आहेत. त्यानंतर अपानाची शरीरांतर्गत क्रिया इंटरनल ऍक्टिव्हिटी म्हणजे विसर्जन आणि प्रजनन, एक्सक्रिटरी आणि जनरेटिव्ह ऍक्टिव्हिटी. तर हा जो प्रकार आपल्या शरीरामध्ये संभवतो तो अपानाचा शरीरांतर्गत व्यापार आहे. मग त्याची एक्सटर्नल ऍक्टिव्हिटी काय, बहिर्गत क्रिया कुठली, तर माघार घेणं, माघारी फिरणं, उचल खाणं, शब्द फिरवणं, तर ज्याला आपण म्हणतो रिव्हर्टिंग किंवा रिट्रेसिंग, माघारी फिरणं, ह्या सगळ्या अपानाद्वारा क्रिया होतात. त्याच्यासाठी लागणारा शरीर व्यापार आणि मानसिक धारणा ही अपानाद्वारा होत असते. त्यानंतर समान वायूची इंटरनल ऍक्टिव्हिटी अंतर्गत क्रिया म्हणजे अन्न द्रव्य, खाल्लेल्या अन्नाचं जे शरीरामध्ये द्रव्य बनतं त्यांना शरीरामध्ये फिरवणं आणि शरीरातल्या पेशींचं पोषण करणं. अर्थात शरीरामध्ये अन्नरसाचा प्रवाह, रक्तप्रवाहाद्वारा जो होतो, रक्तातून जे अन्न घटक शरीराच्या पेशींना मिळतात, तो प्रकार जो आहे तो या समानद्वारा होतो. म्हणून त्याला समान असं म्हणतात, कारण अन्नरस रक्त हे सगळ्या शरीराच्या सगळ्या भागांमध्ये ते पुरवलं जातं. त्याची एक्सटर्नल ऍक्टिव्हिटी जी बहिर्गत क्रिया आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या क्रिया किंवा भावना ज्यामुळे आपण मैत्री भावामध्ये असतो, दोन लोकांनी संयुक्तपणे काही करणं, आपण दुसऱ्याची संयुक्त होऊन काही योजना करतो, संयुक्त होऊन आपण काही गोष्टी करतो, ज्याला आपण म्हणतो ऍक्टिव्हिटीज पर्टेनिंग टू शेअरिंग ऑफ फिलिंग्स ऑफ अदर्स अँड शेअरिंग ऍक्शन्स. क्रिया संयोग, भावना संयोग हा जो प्रकार आहे या गोष्टी सगळ्या या समान वायूच्या बाह्य क्रियामुळे घडतात. त्यानंतर उदानाची अंतर्गत क्रिया इंटरनल ऍक्टिव्हिटी म्हणजे शरीराचे जे वरचे भाग आहेत, मेंदू, त्यामध्ये स्पंदन ठेवणं, स्पंदन निर्माण करणं, म्हणजे मेंदूचं स्पंदन ज्याला पल्सेशन म्हणता येईल, आर्टिरियल पल्सेशन्स वगैरे म्हणता येईल, तो भाग हा या उदानाद्वारा होत असतो. आणि त्याची एक्सटर्नल ऍक्टिव्हिटी काय, बहिर्क्रिया काय, तर आवेशाने घडणाऱ्या गोष्टी, आवेशाला लागणारं मनोविज्ञान, आवेशाला लागणारं शरीर, जीवरासायनी. म्हणजे असं आहे की समोर शत्रू आला तर म्यानातून एकदम तलवार हा सैनिक उपसून बाहेर काढतो, त्याचा जो एक आवेश असतो. किंवा समोर शत्रू आलाय म्हटल्यानंतर आपण पिस्तूल रोखणं, तलवार उगारणं, ह्या ज्या आवेशाने गोष्टी घडतात ना, आवेशाने गोष्टी ज्या घडतात ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह कॉन्शियसनेस असतो, त्या सगळ्या या उदान वायूच्या बहिर्क्रिया आहेत. त्यानंतर व्यान, याची अंतर्गत क्रिया असं आहे की हा व्यानवायू व्याप्त आहे, शरीर व्याप्त आहे, त्यामुळे शरीरभर ज्याचं जाळ आहे, मज्जा संस्था, त्याचं कार्य, त्याला कार्यान्वित ठेवणं, त्याला सहयोग करणं, हे व्यानवायूचं कार्य आहे. आणि त्याची बहिर्क्रिया कुठली, तर जीवन व्यापारामध्ये संयोग, मैत्री भाव, भावनेचे बंध, हे जे बंध निर्माण करण्याचं काम असतं, कार्य असतं,
की ज्याद्वारा आपल्याला वियोग हा नको असतो, वियोग टाळणं, संयोगासाठी प्रयत्न करणं, संयोगासाठी झटणं, हा जो प्रकार असतो तो या व्यानाचा, बहिर्गत क्रियेचा प्रकार असल्याचं शास्त्रकार सांगतात. अशा प्रकारे अत्यंत पुरातन अशा युक्तिदीपिका नामक सांख्यकारिकेवरील टीकेमध्ये असा विज्ञाननिष्ठ विचार आलेला आहे. त्यामुळे ह्या पंचप्राणांच्या क्रिया काय असतात, शरीरांतर्गत क्रिया काय, बहिर्गत क्रिया काय, ह्याचा आपल्याला या ठिकाणी निश्चितच थोडा परिचय झालेला आहे. तर प्राण म्हणजे आपल्याला वाटतं ज्या निशी आपण जिवंत राहतो, केवळ तोच प्राण नाहीये, ज्या निशी आपण आहोत तसे असतो तोच प्राण आहे. या सगळ्या मागे प्राण आहे. आपल्याला आपल्या इंद्रियांना विशिष्ट प्रकारची एक त्याचा कल असतो, मनाचा कल असतो, शरीराचा धर्म असतो, मनाचा धर्म असतो, इंद्रियांचा धर्म असतो, विचारशक्तीचा धर्म असतो. जे काही आपण आहोत आचारतः, विचारतः, शरीरतः, मानसतः, मानसिकतः, त्या सगळ्याला कारण प्राणच आहे. म्हणजे केवळ आपण जिवंत राहतो ते प्राणामुळे नाही, तर आपण जे काही आहोत ते प्राणामुळे, असे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे त्या संदर्भामध्ये आपण पंचप्राणांच्या ज्या क्रिया आहेत, त्यांचे व्यापार आहेत, त्यांच्या कार्यक्षमता आहेत, यांचा आपण या अत्यंत पुरातन अशा युक्तिदीपिका नामक टीकेतून जो परामर्श घेतला गेला त्याचा परिचय करून घेतला. आपल्या शरीरामध्ये जे काही आहे ते सगळं प्राणामुळेच आहे. आपल्या मनामध्ये जे काही आहे ते सगळं प्राणामुळेच आहे. मन आहे ते प्राणामुळे, बुद्धी आहे ते प्राणामुळे, अंतःकरण आहे ते प्राणामुळे, बहिर्करण आहे ते प्राणामुळे. उपनिषदामध्ये वागेंद्रिय आणि प्राण यांचा एक अन्योन्य संबंध असल्याचं सांगितलं गेलंय. वागेंद्रिय आणि प्राण. प्रश्नोपनिषदामध्ये प्राणाला आदित्य म्हटलेलं आहे. प्राणाला अग्नीचं तेज आहे. त्या अग्नीचं तेज हा प्राण आहे असंही म्हटलेलं आहे. ऐतरेय उपनिषदामध्ये तसं म्हटलंय. काय म्हणजे आपण अग्नीशी प्राणाचा संबंध पाहिला, या ठिकाणी मनाचा प्राणाशी संबंध असल्याचं पाहिलं. आता या ठिकाणी लक्षात घ्या, उपनिषद म्हणतात अग्नी वाक भूत्वा मुखम प्रविशत. अग्नी वाक बनून मुखामध्ये प्रवेशित झाला, म्हणजे अग्निरूप प्राण मुखामध्ये प्रवेशित झाला असं उपनिषद म्हणतात. म्हणजे वागेंद्रियाचा प्राणाशी असलेला संबंधही लक्षात घ्या. आणि त्यातील अग्नितत्वामुळं मुखामध्ये सतत ओलावा असतो. मुखामध्ये मुख म्हणजे काय? अग्निबाणांचं भांडार आहे. अग्निबाण जो आहे ना, हा अग्निबाण आपल्या तोंडातून सुटतो आपल्याला माहिती आहे. दुसऱ्याचे अग्निबाण ह्याचाही आपल्याला अनुभव आहे. त्यामुळे जसं बाणांसाठी योद्ध्याच्या पाठीवर भाता असतो, तसं आपलं मुख हे बाणाचा भाता आहे. याचं कारण अग्नि वाक भूत्वा मुखम प्रविशत असं अध्यात्म सांगतो. आणि त्यामुळे या मुखामध्ये ओलावा असतो. या ठिकाणी अग्नी आहे, तो जर ओलावा नसेल तर तोंड जळून जाईल. छांदोग्य उपनिषदामध्ये असं सांगितल्याचं स्मरतं, आठवतं की प्राणक्रिया चालते तेव्हा वाक शक्ती निष्क्रिय होते. श्वास घेताना आपल्याला बोलता येत नाही, श्वास सोडतानाच बोलता येतं, श्वास सोडतानाच बोलत असतो, बोलताना श्वास सोडतच असतो. श्वास घेतोय पण बोलतोय, प्रयत्न करून बघा. श्वास सोडत नाही पण बोलतोय, प्रयत्न करून बघा. दोन्ही गोष्टी जमणार नाहीत. श्वास न सोडता बोलणं हे जमणार नाही. बोलत असाल तर श्वास सुटलाच आणि सुटतोच आणि सुटत असतोच. अर्थात आपलं बोलणं म्हणजे ही अपान क्रिया आहे, उच्छ्वास आहे. म्हणजे श्वासासह श्वासाला संलग्नपणे बोलता येत नाही, श्वासाशी संलग्न असताना बोलता येत नाही, उच्छ्वासाशी संलग्न असतानाच बोलावं लागतं. आणि म्हणून आपल्याला असा अनुभव येतो की आपण जर फार भरभर बोलत असू तर कुठेतरी आपल्याला श्वासासाठी थांबावं लागतं. किंवा गायक सूर लावतो, हा सूर त्याने दीर्घ काळापर्यंत लावतो, त्यावेळेला तितक्या काळपर्यंत तो उच्छ्वास करत असतो.
आणि ज्यावेळेला त्याला श्वास घ्यावाच लागतो त्यावेळेला त्याला सूर थांबावा लागतो आणि तो श्वास घेतो. अर्थात वाक व्यापार चालताना प्राणक्रिया थांबते. छांदोग्यामध्ये 6:5 या ठिकाणी हा भाग सांगितलाय. आता बघा, म्हणजे वागेंद्रिय प्राणाशी म्हणजे प्राणक्रियेचा वागेंद्रियाचा संबंध पाहिला. तसंच वाणीचं कारण तेज असल्याचंही पाहिलं. तेजोमयी वाक असं उपनिषद म्हणतं, छांदोग्यच म्हणतं. तेजोमयी वाक असं म्हटलेलं आहे. आणि हे आपल्याला जीवनामध्ये सुद्धा अनुभवाला आलेलं आहे. आपले जीवन म्हणजे अग्निबाणांचा भाता आहे. असो, तसंच शास्त्र असंही म्हणतात की प्राणाचा अपानाशी सहकार होऊन वाचा उत्पन्न होते. आलं का लक्षात? प्राणाचा अपानाशी सहकार होऊन वाचा उत्पन्न होते. प्राणाचा आकाश तत्वाच्या सहकार्यानं श्रोत्रेंद्रिय कार्यान्वित होतात. प्राणाचा तेज तत्वाद्वारा चक्षुचा व्यापार संभवतो. प्राणाचा आत्मस्थानाशी संपर्क येऊन मनन कार्य होतं. म्हणजे आपली ही जी इंद्रिय, त्यांचे व्यापार आणि मन ह्याच्याशी प्राण कसा संबंधित आहे, प्राणाच्या संपर्कातूनच हे घडतं असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. अर्थात त्यामुळे आपल्याला वार्धक्यात असं लक्षात येतं की प्राण क्षीण झाल्यानं सगळी इंद्रिय क्षीण होतात, मनही क्षीण होतं, साठी बुद्धी नाठी इथपर्यंत मजल जाते. एकूण काय तर प्राणच या सगळ्यांमागे असतो. प्राण केवळ जिवंत ठेवणारा नाही आपल्याला, तर प्राण हा जिवंत ठेवणारा शरीराला, इंद्रियाला, मनाला, बुद्धीला, अंतःकरणाला, भावनांना, या सगळ्यांच्या मागे प्राणच असतो. आणि प्राणाद्वारा त्यांच्यामध्ये परिवर्तन करता येतं, परिवर्तन होत असतं. असं होतं. प्राणांचा इंद्रिय संघाताशी संबंध जो आहे तो या ठिकाणी सांगितला, जो आता सांगितला, इंद्रिय संघाताशी प्राणाचा संबंध आहे. तर ब्रह्मविद्या उपनिषदामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे, प्राणोपान समान उदान व्यानोच वायवः पंचकर्मेंद्रियेर्युक्ता क्रियाशक्ती बलोद्यतः. हे जे 5 मुख्य प्राण आहेत ना, यामध्ये विलक्षण सांगितलंय की पंचप्राणाद्वारा कर्मेंद्रिय ही बलप्राप्त होतात, क्रियान्वित होतात. म्हणजे पंचकर्मेंद्रियांच्या क्रियाशक्तीच्या मागे पंचमहाप्राण असतात. आणि मग नागकूर्मश्च कृकुरो देवदत्तो धनंजयः पंचज्ञानेंद्रियेर्युक्ता ज्ञानशक्ती बलोद्यतः. आणि पंचज्ञानेंद्रियांच्या मागे नाग, कूर्म, कृकर, देवदत्त, धनंजय असे पंच उपप्राण असतात. म्हणजे उपप्राणांद्वारा ज्ञानशक्ती वर्धमान होते, तेजस्वी होते, ओजस्वी होते. आणि पंचमहाप्राणांद्वारा कर्मेंद्रिय ओजस्वी होतात, बलवान होतात, तेजस्वी होतात. असा विलक्षण प्रकार ब्रह्म उपनिषदामध्ये 67 आणि 68 या 2 खंडिकेत सांगितलाय. नाही तर आपल्याला असं वाटतं की महाप्राणांचा संबंध या उच्च अशा ज्ञानेंद्रियांशी असावा आणि उपप्राणांचा संबंध निम्न अशा कर्मेंद्रियांशी असावा, पण प्रकार उलट आहे. आणि त्यामुळे प्राणायामाद्वारा ही जे सूक्ष्म किंवा उपप्राण आहेत ते कार्यान्वित होऊन ज्ञानशक्ती ही वाढते, सामान्य माणसापेक्षाही वाढते. असो, एकंदरीत असा निर्णय निघतो की शरीरामधली समस्त कार्य या प्राणांवर चालतात आणि शरीरातील अब्जावधी अणू या प्राणाद्वारा सचेत असतात. किंबहुना प्राणाचा शरीराशी अन्वय हीच सचेतावस्था असते. आणि त्यामुळे या प्राणाचा मुक्तकंठानं महिमा गाण्यानं सुद्धा आपल्या आदरांजलीला झोटकताच येते. तुम्ही किती जरी प्राणाचा महिमा गायलात तरी तो अपुरा पडणारे. प्राणाचा महिमा अगाध आहे. अहो, जो प्राण तुम्हाला आम्हाला धारण करतो तोच प्राण ब्रह्मांडाला धारण करतो. किंबहुना विश्व हा प्राणशक्तीचाच आविष्कार आहे. तुमच्या नागपुरातून जो जातो येतो तोच प्राण समजू नका. हा संबंध विश्वाला, ब्रह्मांडाला धारण करणारा प्राण आहे. केवळ तुम्हाला धारण करणारा प्राण नाही, तुमचं अस्तित्व टिकवणारा प्राण नाही, तर विश्वाचं अस्तित्व टिकवणारा प्राण आहे.
आणि म्हणूनच प्राण हा शब्द ब्रह्मवाचक आहे. म्हणजे प्राणायाम ही उपासना जी आहे ती काय किती आगाध आहे हे या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्राणायाम म्हणजे काय असावा याची थोडी कल्पना करा. प्राणायाम म्हणजे केवळ श्वासायाम नव्हे. ही जी विश्वधारक शक्ती आहे, विश्व निर्मिती करणारी शक्ती आहे, ही सगळी प्राणशक्ती आहे आणि त्याची उपासना म्हणजे प्राणायाम आहे. आणि म्हणून प्राण हा ब्रह्मवाचक शब्द आहे, परमात्मवाचक शब्द आहे. विष्णू सहस्रनामामध्ये प्राण हे त्याचं एक नामाभिधान सांगितलं गेलेलं आहे. ब्रह्ममीमांसेमध्ये ब्रह्माला प्राण म्हणून प्राणाची मीमांसा ही ब्रह्ममीमांसा ठरवलेली आहे किंवा ब्रह्ममीमांसामध्ये प्राणमीमांसा आलेली आहे. संपूर्ण विश्वाची धारणा प्राणाद्वारा होते असा सनातन वैदिक शाश्वत सिद्धांत आहे. या ठिकाणी म्हणून प्राणसूक्त स्मरत. अथर्ववेदामध्ये 11:4:1 या ठिकाणी फार सुंदर एक प्राणसूक्त आहे. प्राणाय नमो यस्य सर्वमिदं वशे यो भूतः सर्वस्येश्वरो यस्मिन् सर्वे प्रतिष्ठितम् असं प्राणसूक्तामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याच अथर्व वेदामध्ये पुढल्या सूक्तामध्ये प्राणे सर्वं प्रतिष्ठितम असं म्हटलेलं आहे. किती योग्य आहे हे वर्णन, किती योग्य हे लक्षात घ्या या ठिकाणी. आणि प्राणाचा महिमा तर उपनिषद गातच जातात. या ठिकाणी तुम्हाला काही उदाहरणं देतो. छांदोग्य उपनिषदामध्ये 3:15-4 प्राणो वाव इदं सर्वं. छांदोग्य 3:16-2 प्राणावाव रुद्रः. छांदोग्य 3:16-5 प्राणावाव आदित्यः. छांदोग्य 3:16-1 प्राणावाव वसवः. वसुरुद्र आदित्य या ज्या देवता आहेत ज्यामुळे विश्वाची संघटना होते, या हे सगळे प्राणच आहेत असं म्हटलंय. त्यामुळे त्यानंतर शतपथ ब्राह्मणामध्ये 6:5-1:5 प्राणो वै हरिः. प्रश्नोपनिषदामध्ये 2:13 मध्ये प्राणस्य इदं वशे सर्वं त्रिदेव यप्रतिष्ठितम् असं म्हटलेलं आहे. या त्रैलोक्यामध्ये जे काही प्रतिष्ठित आहे ते सगळं प्राणाद्वाराच, प्राणामुळेच. आणि प्राणाला ते सगळं वश आहे. प्राणम इदं वशे सर्वं त्रिदेव यत् प्रतिष्ठितम. या त्रैलोक्यामध्ये जे प्रतिष्ठित आहे ते सगळं प्राणाला वश आहे. वाजसनेय संहितेमध्ये, शुक्ल यजुर्वेद संहितेमध्ये 20व्या अध्यायामध्ये 5वी कंडिका प्राण राजा मे प्राण हा. प्राण हाच राजा आहे, सगळ्यांचा राजा आहे. प्राणो वै बलम, प्राणो वै अमृतम अशा प्रकारे बृहदारण्यक उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर छांदोग्य आणि बृहदारण्यक या दोन्ही उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे यो हवै ज्येष्ठं च श्रेष्ठं च वेद ज्येष्ठश्च श्रेष्ठश्च हवै यश श्रेष्ठश्च भवति प्राणो वाव ज्येष्ठश्च. असे या ठिकाणी प्राणविद्या नामक ब्रह्मविद्येचा उपक्रम करताना उपनिषदामधले आचार्य म्हणतात की जो प्राणाला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जाणतो तो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होतो, कारण प्राण हा ज्येष्ठ श्रेष्ठ आहे. प्राणाचा महिमा गाताना महर्षी, वेदर्षी हे सगळे मंत्रमुग्ध होतात. बृहदारण्यक उपनिषदामध्ये 1:5-4 मध्ये प्राणो असौ लोकः असं म्हटलेलं आहे. त्याच उपनिषदामध्ये पुढे 1:5-5 मध्ये प्राण सामवेद हा. प्राणाला सामवेद म्हटलंय का? भगवद्गीतेमध्ये म्हटल्याचं तुम्हाला आठवेल. गीतेमध्ये वेदानाम सामवेदोस्मी असं भगवंत म्हणतात. वेदांमध्ये माझी विभूती ही सामवेदात मध्ये आहे. सामवेद माझी विभूती आहे. कारण सामवेद हा गेय आहे, अत्यंत मधुर आहे. सगळ्या वेदांचं सार हे सामवेदामध्ये गायलं गेलेलं आहे. अर्थात सामवेद त्या अर्थाने इतर वेदांमध्ये
स्थानामध्ये. आणि म्हणून भगवंत म्हणतात वेदानाम सामवेदो अस्मी. आणि या ठिकाणी बृहदारण्यक उपनिषदामध्ये वेदर्षी म्हणतात प्राणो वाव सामवेद. नंतर प्राणो मनुष्य बृहदारण्यकामध्ये 157 प्राणप्रजा याच ठिकाणी म्हटलेलं आहे. अशा प्रकारे प्राणाचा महिमा मुक्त कंठानं उपनिषद गातात. हा महिमा नाहीये, ही वास्तविकता आहे. आणि किती जरी आपल्याला महिमा वाटली, अर्थवाद वाटला, तरी तो वास्तविकतेला अपुराच पडणार आहे. वास्तविकता त्याही पेक्षा महान आहे असं या ठिकाणी आपल्या लक्षात येतं. अर्थात प्राणाचं कितीही वर्णन केलं, कसंही वर्णन केलं, तर त्या ठिकाणी अलंकारिक असा अर्थवाद हा निर्माण होणार नाही. तुम्ही जेवढं वर्णन कराल ते अपुरच असणार आहे. असं आहे की त्यानं पुन्हा असं सांगता येतं की देवतांमध्ये वायू देवता श्रेष्ठ आहे असाही निर्णय याच कारण झालेला आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये म्हटलंय स यथेषां प्राणानां मध्यम प्राण एव एतासां देवतानां वायु. इंद्रियांच्या मध्यस्थानी, हृदयस्थानी, केंद्रस्थानी प्राणच श्रेष्ठ आहे, तसा देवतांमध्ये वायू श्रेष्ठ आहे. तुमचा आमचा जसा प्राण तसा देवतांचा वायू. देवतांना वायू देवता ही प्राणस्थानी आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणूनच वायूच्या संदर्भात असं म्हटलंय वायूला अस्त नाही. सैषाम न अस्तम इता देवता यद्वायू. म्हणूनच अन्य श्रुती सुद्धा म्हणते नमस्ते वायू त्वम एव प्रत्यक्षम ब्रह्मासी. तैत्रिक शांती मंत्र. तैत्रिक शांती मंत्रामध्ये म्हटलेले नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी. तूच प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. वायूची महती गायलेली आहे, कारण वायू ही देवतांमध्ये प्राण आहे. तसा आपल्याला प्राण आहे, तसा देवतांचा प्राण वायू आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये 2:21 मध्ये म्हटले प्राणो वै सत्यम तेषाम एष सत्यम. जसा परमात्मा सत्य तसा प्राण सत्य. याचा अर्थ असा आहे की प्राणच ब्रह्म आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये भूमा विद्या नामक एक ब्रह्मविद्या आहे. आणि त्या विद्येचा उपदेश जो आहे, त्याचा शेवट, त्याचा उपसंहार जो आहे तो प्राणातच आहे. ती एक विद्या फार वाचण्यासारखी आहे. श्रेष्ठ तत्व ही क्रमाने सांगितले जातात. यापेक्षा जे श्रेष्ठ ते सांगितलं जातं, त्यापेक्षा जे श्रेष्ठ त्यानंतर सांगितलं जातं, त्याच्याही पेक्षा जे श्रेष्ठ ते त्याच्याही नंतर सांगितलं जातं. असं करता करता शेवटी तो उपदेश या ठिकाणी थांबतो, ते म्हणजे प्राणो. आणि मग काय म्हटलं त्या ठिकाणी प्राणो हमाता प्राणो पिता प्राणो भ्राता प्राणस्वसा प्राण आचार्य प्राणो ब्राह्मण. अशा प्रकारे सगळं प्राणच आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. प्राण महात्म्य पर कौशितकी ब्राह्मण उपनिषदामध्ये अत्यंत मनोवेधक आणि मनोबोधक असा एक आख्यानाचा प्रकार आहे. आणि त्याला निःश्रेयस मीमांसा असं म्हटलेलं आहे. निःश्रेयस काय म्हणजे निःश्रेयस मीमांसा. निःश्रेयस काय असेल याचा शोध करणं, याचं परिशोधन करणं, याबद्दल अन्वेषण करणं म्हणजे निःश्रेयस मीमांसा. तर त्या उपनिषदामध्ये त्या एका प्रकरणाला निःश्रेयस मीमांसा म्हटलंय. आणि निःश्रेयस म्हणून काय शोधलं असेल तर प्राण. असो त्या ब्राह्मणामध्ये, त्या उपनिषदामध्ये, कौशिकी ब्राह्मण उपनिषदामध्ये देवतांमध्ये सर्वोत्कृष्ट निःश्रेयस कोण असा एक विवाद झाला. आणि त्याचं परीक्षण करण्यात आलं की कुठली देवता श्रेष्ठ आहे. आणि त्याचा स्वीकार करण्यात आला. जो कोणी श्रेष्ठ आहे त्याचा स्वीकार श्रेष्ठ म्हणून करण्यात आला. त्याला आदान असं म्हणतात. त्या स्वीकाराला आदान म्हणतात. आणि म्हणूनच या ब्राह्मण खंडाची सुरुवात होते अथादो निःश्रेयस आदानम. कौशिकी ब्राह्मण उपनिषदामध्ये 2:9.
अथा तो निःश्रेयस आदानम, दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे अथा तो निःश्रेयस मीमांसा. तर यामध्ये प्रसंग असा आहे की वाक देवता, चक्षुर देवता, श्रोत्र देवता वगैरे वगैरे देवता ज्या आपल्या शरीरामध्ये आहेत, इंद्रियांमध्ये, अवयवांमध्ये, मनामध्ये, अंतःकरणामध्ये, त्यांच्यामध्ये एक प्रवाद माजला. प्रत्येक देवता म्हणू लागले की मी श्रेष्ठ आहे. सर्वाह वै देवता अहम श्रेयसे विवदमानाः. प्रत्येक देवता म्हणू लागले की मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. सगळ्या देवता मी श्रेष्ठ आहे असं म्हणू लागल्या. म्हटल्यानंतर त्या ठिकाणचा प्रवाद जो आहे तो लक्षात घ्या. काय परिस्थिती निर्माण झाली असेल. प्रत्येक देवता म्हणते की मी श्रेष्ठ आहे. परस्परांमध्ये त्यांना निश्चय करता आला नाही शेवटी कोण श्रेष्ठ आहे. प्रत्येक जण म्हणतो मी श्रेष्ठ आहे. आणि तसा निर्णय न झाल्यानं या सगळ्या देवता प्राणासहित वाघादी देवता आपला जो पिता आहे प्रजापती ब्रह्मदेव त्याच्याकडे गेल्या आणि त्याच्याकडे जाऊन त्याने श्रेष्ठत्वाविषयी पृच्छा केली. हे पिता, आमच्या सर्वश्रेष्ठ कोण आहे सांग. आमच्यामध्ये हा वाद माजलाय. प्रत्येक जण म्हणतो मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. तर सर्वश्रेष्ठ कोण. आम्हाला प्रत्येकाला वाटतं मी श्रेष्ठ आहे. तर या ठिकाणी एक लवाद पाहिजे तुझ्याकडनं. अर्थात हा वाद अत्यंत विकोपाला गेलाय हे प्रजापतीला तत्क्षणी लक्षात येतं. शेवटी पॉवर पॉलिटिक्स हो. आणि मग काय, या तंटेवर जर एकदम निर्णय दिला तर तो काही योग्य होणार नाही, तो स्फोटक होईल. जर मी ब्रह्मदेव म्हणला, मी जर म्हटलं की अमुक एक श्रेष्ठ आहे बाकीचे कनिष्ठ आहेत, तर त्यानंतर जे काही वातावरण निर्माण होईल ते निश्चितच गढूळ असणार. स्फोटक वातावरण निर्माण होईल. त्यामुळे मी असं तडकाफडकी निर्णय देणं काही योग्य नाही. मला जरी माहिती असलं यात श्रेष्ठ कोण, तरी मला तशी वाच्यता करणं या ठिकाणी या परिस्थितीत करणं योग्य नाहीये. आणि म्हणून शेवटी तो ब्रह्मदेव त्यांनी युक्ती योजली. त्याच्या बुद्धीला काय कमतरता. त्यांनी एक क्लुप्ती काढली, एक युक्ती सांगितली की ज्यामुळे परस्परांनाच याविषयी निर्णय घेता येईल आणि आपल्याला काहीही सांगावं लागणार नाही. ब्रह्मदेव मोठा चतुर. त्याने अशी क्लुप्ती काढली की त्याद्वारा परस्परांनाच कळून येईल की आपल्यामध्ये श्रेष्ठ कोण आणि आपल्याला काही वाच्यता करायचं कारण नाही. त्यांनाच परस्पर निर्णय घेता येईल. म्हणून ब्रह्मदेव म्हणतो की तुम्ही प्रत्येकानं क्रमाक्रमानं शरीरातून उत्क्रमण करा, रजेवर जा आणि मग शरीरातला परिणाम हेरा. तुम्ही रजेवर गेलं की शरीरावर काय होतं, शरीरामध्ये काय होतं हे हेरा, म्हणजे तुम्हालाच निर्णय मिळेल. तेव्हा काय झालं की त्या शरीरामधून त्या इंद्रियांचा व्यापार मात्र स्थगित होत गेला. म्हणजे एकेका इंद्रियाने रजा घेतली, त्यामुळे तेवढा व्यापार मात्र स्थगित झाला. पण ज्यावेळेला प्राणदेवतेनं उत्क्रमण होऊ असं म्हटलं, केवळ नुसतं म्हटलं आता मी माझी वेळ आहे, आता मी जातो, रजेवर जातो, सगळी इंद्रिय कासावीस झाली, काष्ठवत होऊ लागली, अचेत होऊ लागले. पहिल्यांदा ती सगळी कासावीस झाली. हा नुसता निघतोय म्हणतोय तेवढ्यात कासावीस झाली तेवढ्यात. आणि त्यांना कळायला लागलं की हा जर गेला तर या सबंध देहामध्ये निर्व्यापार अवस्था येणार, आपलं साम्राज्य कोलमडणार. अर्थात त्यामुळे व्यतिरेक न्यायानं प्राणदेवतेचं श्रेष्ठत्व सिद्ध झालं. तरीही काही प्रक्रिया पूर्ण झाली नाही, निर्णायक ठरली नाही. म्हणून अन्वय न्यायानं पुनर्परीक्षण करण्याचं त्यांनी ठरवलं. शरीर काष्ठवत असताना म्हणजे मृतवत असताना वागेंद्रियाने शरीरात प्रवेश केला, तेव्हा वाघ व्यापार संभवला, पण देह निश्चेष्ट असा राहिला.
शरीरामध्ये बाकी काही नाही, नुसतं तोंड चालतंय. नेत्रानं प्रवेश केल्यावर वाक व्यापारासह दर्शन व्यापार संभवला, पण शरीर निश्शक्त अचेत पडून राहिलं. शरीर काय हालेना. अनंतर श्रोत्रानं प्रवेश केला, त्या दोघांच्या सहित श्रवण व्यापार संभवला, पण शरीर काष्ठवतच राहिलं. असं करता शेवटी प्राणानं प्रवेश केला, तर संपूर्ण शरीर घोड्याप्रमाणे उभा राहिला. सचेत होऊन एकदम उभा राहिला. आणि त्यामुळे प्राण हा सर्वोत्तम आहे, प्राण हा सर्वोत्तम उत्कर्ष आहे असं सर्वमान्य झालं. आणि सगळ्या देवतांना पटलं की असा आपल्यामध्ये श्रेष्ठ कोण, प्राणाशिवाय प्रज्ञा नसते असं त्या ठिकाणी उपनिषदामध्ये शेवटी सांगून प्राणच प्रज्ञात्मा असल्याचं म्हटलं गेलंय. अर्थात सांगण्याचा मुद्दा असा की प्राण हा कसा सर्वश्रेष्ठ आहे असं एक फार सुंदर उद्बोधक आख्यान उपनिषदामध्ये आलेलं आहे. अशाच प्रकारचा निर्णय छांदोग्य उपनिषदामध्ये प्राणविद्येत 5व्या प्रपाठकामध्ये, छांदोग्य उपनिषदाचा 5वा प्रपाठक उघडा, त्यामध्ये प्राणाला ज्येष्ठ श्रेष्ठ म्हटल्याचं आपण मागे पाहिलं. आणि त्याच विद्येमध्ये पुढे वाक या इंद्रियाला देवतेचं वसिष्ठत्व दिलं गेलं. वागेंद्रियाला वसिष्ठत्व दिलं गेलं. वसिष्ठ म्हणजे सर्वाधिक संपन्न. शेवटी माणसाचं ज्ञान हे त्याच्या वाचेमध्ये प्रगट होतं. वाचेमध्ये सरस्वती आहे आणि तीच माणसाची संपन्नता आहे. सर्वात मोठी संपत्ती किंवा ऐश्वर हे माणसाच्या बुद्धीमध्ये असतं आणि त्याचा व्यक्त व्यापार हा वागेंद्रियामध्ये होत असतो. त्यामुळे त्याला वसिष्ठ म्हणजे संपन्न असं म्हटलं गेलं. असा सर्वाधिक संपन्न तो ठरला. वागेंद्रिय हे सर्वाधिक संपन्न ठरलं. त्यानंतर आपण जी आख्यायिका या ठिकाणी पाहिली तीच एका प्रकारांतरानं मांडली गेली. ती अशी की वागेंद्रिय 1 वर्षापर्यंत निष्क्रमण करून परत येतं. वागेंद्रिय रजेवर जातं, 1 वर्ष रजा घेऊन जातं, परत येतं आणि इतर इंद्रियांना विचारतं काय कसं काय वाटलं, माझ्याशिवाय चैन पडली का, 1 वर्ष कसं काय गेलं. त्यावर ते म्हणतात एखादा मुका असतो तसं गेलं. फार काही मोठा फरक पडला नाही. एखादा मुका असावा तसं आम्ही होतो सगळे. त्यानंतर चक्षुर देवतेनं असाच प्रयोग केला. 1 वर्षाची रजा घेऊन चक्षुर देवता निघून गेली आणि 1 वर्षांनी परत आली आणि विचारली काय कसं काय वाटतंय, कसं काय होता. काही नाही, अंधवत वर्तन केलं. एखादा अंध असावा तसे होतो. तसंच श्रोत्रांनी केलं, तसंच मनानं केलं. श्रोत्रांनी केल्यावर साहजिकच 1 वर्षांनी आल्यावर कळलं की काही नाही, एखादा बहिरा असावा तसं वर्तन झालं. बरं, मनाने तसंच 1 वर्षाची रजा घेऊन परत जाळला आलं आणि विचारलं त्याळला काय, तर मनाच्या अनुपस्थितीत बालकवत व्यापार झाले. अशा प्रकारे सगळ्या इंद्रियांनी 1 वर्षाची रजा घेऊन परत आल्यावर त्यांना कळलं की आपण नसताना काय होतं. त्यानंतर प्राणानं केवळ निघण्याचा विचार केला. नुसता विचार करतोय तर संबंध संघात हा उखडला जाऊ लागला. त्यामुळे सगळ्यांनी प्राणाची विनवणी केली, नको बाबा तू रजेवर जाऊ नकोस, तू रजेवर जाऊ नकोस. त्यानं उत्क्रमण करू नये अशी सगळ्यांनी प्रार्थना केली आणि सर्वांनी त्या प्राणाची स्तुती आरंभली. आणि मग वागेंद्रियानं आपलं वसिष्ठत्व त्या प्राणाला बहाल केलं. प्राणाला जे वसिष्ठत्व दिलं, सर्व संपन्नता म्हणून जे सांगितली गेली, ते वसिष्ठत्व वागेंद्रियानं प्राणाला बहाल केलं. अशा प्रकारे त्या प्राणाचा सत्कार केला गेला. त्या ठिकाणी कौशिक ब्राह्मण म्हणतं ते स्मरत, प्राणो ब्रह्म इति, प्राणच ब्रह्म आहे. अशा प्रकारे प्राणाचा महिमा वेदामध्ये गायलेला आहे. त्याला सीमाच नाही, निस्सीम आहे. निस्सीम असं त्या ठिकाणी प्राण महिमा गायलेला आहे. तर असो, आपण आता प्राणायामाच्या संदर्भामध्ये प्राणाचा विचार या ठिकाणी केला. आता प्राणायामाचा थोडा विज्ञाननिष्ठ वैज्ञानिक संकल्पनांद्वारा त्याचा विचार करूया, पण तो प्रकार पुढल्या प्रसंगात
कृष्णार्पणमस्तु.